समूह आहे. आता जात मराठी जात आणि ह्या जातीला आरक्षण मिळावं ओबीसी कॅटेगरीमध्ये यासाठी प्रयत्न झाले. मनोज कॉलेज जे आहे बीडवर इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये 3 कोटी त्यांनी सांगितले मुंबईमध्ये आम्ही येऊ. नोव्हेंबरमध्येच त्यांना थांबवण्यात आलं आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी आहेत, लोढा असतील, महाजन असतील, नेते लोक, मंत्री लोक सुद्धा इथं आहे. ते त्यांनी एक GR त्यांच्या हिशोबाने GR दिलेला आहे. मला सांगा, जो GRच्या माध्यमातून एक GR काढून मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळायला पाहिजे, तर हे आरक्षण टिकेल का शासकीय पातळीवर सुद्धा आणि न्यायालयीन पातळीवर सुद्धा? आरक्षण देणं आणि आरक्षण टिकवणं या दोन्ही गोष्टी सरकारची जबाबदारी असते. आता हे जे दिलेलं आहे परवा 27 तारखेला, बरोबर, तर हे GR आहे, ठराव आहे, मसुदा आहे का काय आहे हे सरकारनेच नंतर सिद्ध करून दाखवायचे. आणि उद्या जर या प्रकरणामध्ये कोण कोर्टामध्ये गेलं आणि त्याला जर स्टे आला किंवा ते जर कॅन्सल झालं तर ही सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला मराठा समाजातील तरुणांनाही सांगायचं आहे की आपण 1982-83 पासून या आरक्षणाच्या चक्करमध्ये आपल्या 3 पिढ्या खपवलेल्या आहेत, संपवलेल्या आहेत. माझा आता नवीन सल्ला तुम्हाला हाच आहे की तुम्ही आरक्षणासाठी मोर्चा काढून तिथे आपली वेळ, ऊर्जा, पैसा घालवण्यापेक्षा तेवढ्याच काळामध्ये तुम्ही एखादा कोर्स करा, उद्योजकतेचं काहीतरी प्रशिक्षण घ्या. त्या 6-8 महिन्याच्या कोर्समध्ये तुम्ही एवढं प्रशिक्षित होताल की तुम्ही जर्मनी, जपानपासून ते अमेरिका ते ऑस्ट्रेलिया सगळीकडे जाऊन स्वतःचा उद्योगधंदा करू शकता आणि पुढच्या पिढ्यानपिढ्या तुम्ही श्रीमंत होऊ शकता. हे आरक्षण म्हणजे एक असं चित्र आहे, बरोबर, की ज्याला मिळाले त्याचा काय लाभ झाला आहे हे कोणाला सांगता येणार नाही, आणि ज्याला मिळालेले नाही त्याला काय लाभ होणार आहे भविष्यात हेही काही सांगता येणार नाही. कारण आता ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं घटनेच्या तरतुदीतून, त्यावेळीचा हेतू आणि आज चाललेलं राजकारण याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आज जर बाबासाहेब असते तर बाबासाहेब म्हणले असते की मी सोन्याच्या अक्षराने लिहिलेली घटना याच्यामध्ये ह्यांनी कोळसे कसे काय उघडत बसलेत, हे फक्त राजकारण चाललेले. बाबासाहेबांना असं म्हणायचं होतं त्यावेळेचं. म्हणजे हा खरं तर खूप गंभीर आणि सेन्सिटिव्ह विषय आहे की देशामध्ये आरक्षण लागू करायचं असं ज्यावेळी ठरलं की या देशातील उपेक्षित, शोषित, वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच वेळी असा पण एक विचार बाबासाहेबांनी मांडला की या देशात जे बुद्धिवादी आहेत, बुद्धिमान लोक आहेत, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, स्किल आहे, त्यांच्यावर पण अन्याय नाही झाला पाहिजे. म्हणून ज्यांना आजपर्यंत कधीच संधी मिळाली नाही त्यांना 50% आरक्षण, आणि ज्यांना स्कोप आहे, जे आपल्या बुद्धीच्या बळावरती देशाला पुढे नेऊ शकतात, त्यांना ओपन कॅटेगरीतून संधी, मग ते शिक्षणात असेल, रोजगारात असेल, असं बरोबर 50%चं बॅलन्स केले, जेणेकरून ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना संधी मिळाली पाहिजे, पण त्याचवेळी गुणवत्ता खाली गेली नाही पाहिजे. असा एक दूरदर्शी बॅलन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना केला. पण आज देशाची सिच्युएशन, महाराष्ट्राची सिच्युएशन राजकारणी लोकांनी अशी वाईट करून ठेवलेली आहे की जो घटक आरक्षणामध्ये त्याला असं वाटायला लागलं आहे की आरक्षण हे आमचा हक्क आहे, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, असं सगळे म्हणणाऱ्या लोकांनी हे समजून घ्यावं की ज्या बापानी हे घटना लिहिली, आरक्षण दिले, त्या घटनेचे बाप बाबासाहेब आंबेडकर, या देशाचे भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, यांचा दूरदर्शीपणाचा जो दृष्टिकोन आहे त्याला प्रचंड प्रकारे डायव्हर्ट करण्याचं काम याच्या माध्यमातून झालेलं आहे. आरक्षण हे SC समाजाला, ST समाजाला दिलं 100% बाबासाहेबांनी, कारण गाव कुसाबाहेर राहणाऱ्या माणसांना 0% संधी या इथल्या व्यवस्थेनं दिली. मग ज्यांना त्यावेळी 0 स्कोप होता त्यांना 100% संधी मिळाली पाहिजे. म्हणून SC STला नोटिफाईड कम्युनिटीमध्ये टाकलं, त्याला आपण म्हणतो की अनुसूचित जाती जमातीमध्ये बाबासाहेबांनी टाकलं, आणि या उपेक्षित गाव कुसाबाहेरच्या मंडळींना ज्यांना कधीच कोणी संधी दिली नाही आणि काय अन्याय त्यांचा झाला त्यांना 100%चं आरक्षण दिले. जे लोक अर्धे कधी गाव कुसाबाहेर असतात, कधी जात व्यवस्थेमुळे गावाच्या असतात, कधी त्यांना संधी मिळाल्या, कधी संधी नाही मिळाल्या, असा समाज ज्याला OBC आपण म्हणतो, त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी 50% रिझर्वेशन दिलं. का तर ह्यांना कधीतरी मिळाली संधी, एकदा मिळाली एकदा नाही मिळाली, म्हणजे 50%चं वातावरण आहे. म्हणून त्यांनी त्यांना 50% आरक्षण दिलं, आणि ज्यांच्याकडे कायम क्षमता होती, मिळेल ती संधी घेता येईल आणि जिथे संधी असेल तिचं सोनं करता येईल, त्यांना मात्र खुल्या प्रवर्गातून त्यांनी जावं पुढे. म्हणून बाबासाहेबांनी 50%चं ओपन आरक्षण केलं, ओपन घटक ठेवला. त्याच्यामुळे आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घटनाकर्ते बाबासाहेबांनी अनुसूचित जाती जमातीला 100%, OBCंना 50% आणि खुल्या वर्गाला खुलं ठेवलं. याच्यामध्ये बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की या तिन्ही स्तरातून
गुणवत्तेची लोक पुढे आले पाहिजेत, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. जसं आपण त्या ऑलिम्पिकच्या ट्रॅकच्या रेकॉर्डवरती असतो ना रनिंगच्या, तर त्यावेळी ते वेगवेगळ्या पट्ट्या असतात आणि काही खेळाडू पुढे उभे असतात, काही मागे असतात, काही मागे असतात. तर आपल्याला असं वाटतं की ते मागे पुढे उभे आहेत. तसं नाही. जेव्हा ते अंतर कापतात ना तेव्हा ते कापलेलं अंतर सेम असतं. म्हणजे उभं राहताना ते कुणी 50 मीटर मागे उभं असतं, कुणी 100 मीटर मागे असतं आणि एखादा त्या लाईनवरती उभा असतो. 3 खेळाडू 3 वेगळ्या लाईनवर उभे असतात. पण जेव्हा ते अंतर फिनिशिंगचं, कारण तो सर्कल बाहेरून आपल्याला मोठा वाटतो, तो मागे असतो. जी मधली लाईन आहे तो खेळाडू मध्ये असतो आणि जी आतली लाईन आहे तो खेळाडू सगळ्यात पुढे असतो. कारण त्याचं अंतर जे आहे ना ती लाईन आतून आहे. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की त्याला सगळ्यात पुढे उभं केलेलं आहे आणि जो बाहेरच्या रांगेत आहे ना म्हणजे लेनमध्ये तो सगळ्यात पाठी असं आपल्याला वाटतं. पण ज्यावेळी आपण शेवटी फिनिशिंगचं अंतर मोजतो सगळ्यांचं समान अंतर असते. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या आरक्षणातून खरं तर समाजाची समृद्धी, देशाची समृद्धी अपेक्षित होती. दुर्दैवानं जे राजकारण आरक्षणापासून सुरू केलं त्याच्यामुळे या महाराष्ट्राचं नाही भारताचं प्रगतीपेक्षा वाटवळ जास्त झालेले. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की बाबासाहेबांनी जाती अंताची लढाई लढली होती. 1935ला त्यांनी सांगितलं की हे जाती अंत झाला पाहिजे, नाही तर मी धर्मांतर करेन. परंतु इथल्या व्यवस्थेने ते काय ऐकलं नाही. 1956ला शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण केलं. या संदर्भात मला सांगायचे की बाबासाहेबांना या घटनेच्या माध्यमातून जाती अंताची खूप मोठी लढाई लढायची होती. परंतु त्याच घटनेचा दुरुपयोग करून, त्याच आरक्षणाचा दुरुपयोग करून आज या देशामध्ये जातीपातीच्याच राजकारणाला खतपाणी घातलं जात आहे. आणि आज मराठ्यांचे मोर्चे निघाले, उद्या ओबीसींचे मोर्चे निघणार आहेत. अरे प्रगती दिशेने काय आपण नक्की करतोय काय? फक्त मोर्चे काढणं हाच या देशामध्ये कार्यक्रम होणार आहे का? खरं तर आम्ही मोर्चे कशाचे काढले पाहिजेत? आम्हाला शिक्षण चांगलं पाहिजे, आम्हाला रोजगार चांगला पाहिजे, आम्हाला नोकऱ्या चांगल्या पाहिजेत. आज सरकारी किती नोकऱ्या आहेत त्याच्याबद्दल कोणालाच काही बोलायचं नाही. आज किती शाळा मराठी राहिल्यात, आज किती सरकारी शाळा राहिल्यात. गोरेगावांच्या मुलांना तो SC ST OBC कुठलाही असो त्याला शिक्षण मिळणंच मुश्किल झालं आहे. आणि 2 वेळची भाकरीचा प्रश्न तयार झाला आहे. शिक्षण खूपच महाग झालं आहे. याच्यावरती लोक नीट अभ्यास करत आहेत. मला वाटतं या देशातील महाराष्ट्रातील तरुणांना फक्त गुंगवायचं, गुंतवायचं आणि घंडवायचं याच्यासाठी सगळेच पक्ष काम करत आहेत. कुठल्या पक्षाला मी उजवडावा म्हणून अशी काहीच परिस्थिती नाही आहे. जो तो आणि मराठा आरक्षणचा असा विषय आहे ना, जो कोणी सत्तेत असतो तो मराठा समाजाला आरक्षण देतो, बरोबर. विरोधी पक्ष त्याला खतपाणी घालतात, मस्त मोठेच्या मोठे मोर्चे निघतात. मग मोर्चे निघाले की मग मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर कोणतरी कोर्टात जातो, परत ते आरक्षण फेल होतं. मग परत जर समजा अपेक्षित लोकांचं सरकार आलं तर मराठे शांत बसतात. अपेक्षित लोकांच्यापेक्षा वेगळं कोणा सरकार आलं की परत मराठ्यांचे मोर्चे सुरू होतात. मी तुम्हाला ॲनालिसिस सांगतो. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. काय मराठ्यांना आरक्षण नको होतं काय? पाहिजे होतं. मग उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मराठ्यांनी मोर्चे का नाही काढले? मला असं म्हणायचं आहे की कुठल्याही समाजाचा प्रश्न सोडवताना तुम्ही पक्षनिहाय बघू नका, तुम्ही जातनिहाय बघू नका, दृष्टिकोन निहाय पुढे चाललं पाहिजे. आणि आपल्याला ती भूमिका घेतली पाहिजे. मला सांगा ना, एखादा प्रश्न एखादा पक्ष सत्तेत आला की बंद होतो आणि एखादा दुसरा पक्ष आला की सत्तेत तो चालू होतो. मग मराठ्यांचं आरक्षण हे पक्षावर अवलंबून आहे का? मराठ्यांचं आरक्षण हे त्यांच्या मुलांच्या दुर्गतीवरती अवलंबून आहे. समाज किती मागे फेकला गेलेला आहे या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. आणि म्हणून माझी मराठा तरुणांना ही विनंती आहे, त्याचबरोबर देशातील सर्व तरुणांना विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारचा कोणताही मोर्चा, कोणताही विषय हाताळताना कोणत्या पक्षाला फायदा होईल, कोणत्या पक्षाला तोटा होईल याच्यापेक्षा याचा समाजावरती दूरगामी परिणाम काय होईल याचा विचार करा. आणि या आरक्षणाच्या चक्करमध्ये तुम्ही जातीच्या भिंती उभ्या करून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जाती अंताची जी इथे रुजवट केली होती, जी अपेक्षा त्यांना होती, त्याला हरताळ फासायचं काम केलं. आणि दुर्दैवाने मला असं वाटतंय की बाबासाहेबांच्या या घटनेचा दुरुपयोग करूनच बाबासाहेबांची घटना संपवण्याचा आणि या देशातील प्रगती ज्यांची व्हायला पाहिजे त्यांना प्रगतीपासून वंचित ठेवण्याचा एक मोठा डाव सगळेच राजकीय पक्ष आखतायत. किंबहुना त्याची अंमलबजावणी छानपैकी चालू आहे असं मला वाटतं. आणि मला तरुणांना एक सांगायचं आहे की तरुणांना सावध व्हा. तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करा, तुम्ही तुमच्या देशाचा विचार करा. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मला जर कोणी विचारलं की तुम्ही कोण आहे तर मी त्यांना उत्तर एकच देईल आणि ते नेहमी द्यायचे काय, तर फर्स्ट आय एम इंडियन अँड लास्ट आय एम इंडियन. अरे मी पहिला भारतीय आहे आणि शेवटीसुद्धा मी भारतीय आहे. आज जर आम्ही कोणाला विचारलं तुम्ही कोण आहे तर कोणी सांगतो मी मराठा आहे, कोणी सांगतो मी OBC आहे, कोणी सांगतो मी SC आहे, कोणी सांगतो मी ST. अरे व्हॉट इज गोईंग ऑन? बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हतं. यू आर इंडियन फर्स्ट अँड यू आर लास्ट इंडियन. या पद्धतीने आम्ही चाललं पाहिजे. आणि तसंच प्रगती फर्स्ट अँड प्रोग्रेस फर्स्ट, बाकी सगळं लास्ट, हे सगळं ज्यावेळी तरुणांना करेल तेव्हा हे प्रश्न सुटतील.
धन्यवाद सर. मराठा आरक्षणासंदर्भात जी काही गोष्ट घडलेली आहे गेल्या 1-6 महिन्यामध्ये आणि परवाच्या 27 तारखेला, तर या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला आहे की मराठा आरक्षणाच्या पाठीमागे सर्व तरुणांनी, ज्या मराठा तरुणांनी याच्यावर दूर राहावं आणि स्वतःची प्रगतीकडे लक्ष द्यावं, ना बल्कि जे राजकारण करत आहे, जे नेते, राजकीय नेते आहेत, जे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे राजकारण करायच्या पाठीमागे न जाता स्वतःची प्रगती करावी आणि आपल्या स्वतःचा उद्धार करावा. धन्यवाद.